पुण्यात कुठेही गॅससाठी लाईन नाही। ओटीपी प्रणालीनुसार आता बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत गॅस सिलेंडर घरपोच देण्याचं काम पूर्ववत सुरू। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा काकोडा या शहरातील 2 पंपांवरील पेट्रोल संपलं। रात्रीपासूनच पेट्रोल डिझेल नाहीये। अशा आशयाच्या पाट्या संध्याकाळपर्यंत पेट्रोल पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता। सोलापूर जिल्ह्यातल्या गॅस तुटवड्याचा हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका। सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकांनी पेटवल्या चुली, तर मेन्यूमध्ये कपात करून चुलीवर खाद्यपदार्थ बनवायला सुरुवात। सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी बुलढाणा महसूल विभागानं कसली कंबर। जिल्ह्यातील मलकापुरात हॉटेलवर धाडसत्र। 22 हॉटेल्सवर महसूल विभागाची धाड। 11 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। गोंदियामध्ये गॅस तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांची गॅस एजन्सीसमोर गर्दी, तर गोंदियामध्ये गॅसचा पुरेसा साठा असून सुद्धा पुरवठा सुरळीत। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, गोंदिया जिल्हा प्रशासनाचं आवाहन। मुंबईतल्या चारकोपमध्ये सिलेंडरसाठी रांग, तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी, तर पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामान्यांवर याचा थेट परिणाम होतोय। कंटेनर वाहतूक यासह साठवण आणि आयात खर्चामुळे सोयाबीन, पाम तेल आणि इतर सूर्यफूल तेलाच्या किमतींमध्ये 10 ते 16% वाढ। या महिन्यातील लग्नाचे 8 मुहूर्त असताना लग्न सराईला गॅस टंचाईचा मोठा फटका। गॅस सिलेंडर आणून द्या, केटरर्सची लग्नघरी अट, तर गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे केटरर्सकडून ऑर्डर घेण्यास नकार। गोंदियामध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी एकाच ठिकाणी 85 ठिकाणी कारवाई, तर कारवाईमध्ये विशेष तपासणी पथकाकडून 13 घरगुती सिलेंडर जप्त। व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद झाल्यानं घरगुती सिलेंडरचा हा काळा बाजार। आखाती देशातील युद्धाचा करमाळ्यातल्या हॉटेल चालकांना फटका। सिलेंडर मिळत नसल्यामुळे नाश्त्याचे पदार्थ चुलीवर करण्याची वेळ। अशीच परिस्थिती कायम राहिल्यास सर्वच पदार्थांमध्ये दरवाढ करावी लागेल, हॉटेल मालकांची प्रतिक्रिया। नंदुरबारमध्ये गॅस टंचाईचा लग्न समारंभांवर परिणाम। 16 दिवसांपासून सुरू असलेल्या या गॅसच्या टंचाईमुळे केटरिंग व्यवसाय अडचणीत। सिलेंडर अभावी केटरर्सचा नकार देत असल्यामुळे लग्न कार्यांवर सुद्धा परिणाम। एकनाथ शिंदेंचा पक्ष हा अमित शहांनी स्थापन केलेला पक्ष। संजय राऊत यांची अमित शहांचं उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका। मोदी शिंदेंच्या पक्षाचे मार्गदर्शक आहेत म्हणून शिंदेंना दिल्लीत जावं लागतं, राऊतांचा टोला। देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री म्हणून अपयशी, त्यांनी गृह खात्याचा त्याग करावा। संगमनेरमधील 6वीच्या विद्यार्थिनीवरील ऍसिड हल्ल्यावरून राऊतांची ही टीका। देवेंद्र फडणवीस सक्षम गृहमंत्री, लगेचच कारवाई होते। संजय राऊतांना महिला अत्याचारावर बोलण्याचा अधिकार नाही। पाटकर फाईल्समध्ये सर्व समोर आलंय। नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। अहिल्यानगरमधील संगमनेरच्या वडगाव पान या गावातील 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला। संतप्त नागरिकांचा घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको, तर फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। लोटे एमआयडीसीमधील स्फोटातील जखमींपैकी आणखी 2 कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू, तर डॉक्टर खान केमिकल कंपनीतील स्फोटातील मृतांची संख्या आता 4 वर। वाशिम जिल्ह्यातील अकोला वाशिम या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, तर निवडणुकीसाठी 29 मार्चला मतदान होणार। बारामती पंचायत समितीमध्ये पाणी टंचाई संदर्भात सभापती किरण तावरे यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक। ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना सूचना। ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी भंडाऱ्यामध्ये सकल ओबीसींचा महामोर्चा। 22 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवांचा मोर्चा धडकणार। दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन। भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीसमोर उपसरपंच पवन खव्यास यांचं अन्नत्याग आंदोलन। प्रलंबित देयकं आणि विकास कामांवरून संताप। मनरेगाचे 15 कोटी रुपयांच्या कामांची बिलं थकीत असल्याचाही आरोप। देयकं न दिल्यास आंदोलनाचा इशारा। अकोल्यामध्ये महानगरपालिका प्रशासन ऍक्शन मोडवर। थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी आता मनपाकडून धडक कारवाई सुरू। कर थकवणाऱ्यांवर पुढे सुद्धा कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा मनपाचा इशारा। नंदुरबारमध्ये येणाऱ्या काळातील सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक। सणांच्या काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून थेट कारवाईचे संकेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धनाला यंदा मोठं यश। संरक्षित केलेल्या एकूण 9 घरट्यांमधून या ठिकाणी 497 पिल्लांना सुरक्षित समुद्रात सोडण्यात आलंय।
सांगलीमध्ये छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त शिवप्रतिष्ठानतर्फे मूक पदयात्रा। शेकडो धर्मसैनिक या यात्रेमध्ये सहभागी। शिवरायांच्या पुतळ्यापासून ते प्रमुख मार्गांवरून या यात्रेचं संचलन। धुळ्यातील संस्कार बालगृहातील 99 दिव्यांग मुलींनी गुढीपाडव्यासाठी साकारल्या 500 गुढ्या। या दिव्यांग मुलींनी आपल्या कौशल्यानं परदेशापर्यंत झेप घेतली असून स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केलाय। गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोरमधील बाजारपेठ सजली। साखरेच्या गाठ्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी। पुण्याच्या भोरमध्ये गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत बांबूंची मागणी वाढली। बांबूंच्या उंचीनुसार 60 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत बांबूंची विक्री, तर चांगला दर मिळत असल्यामुळे बांबू उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण। पुण्याच्या औंधमध्ये वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या 33व्या शोरूमचं उद्घाटन। ग्राहकांसाठी सुवर्ण हिरे आणि पोलकी दागिन्यांचा पारंपरिक तसंच आधुनिक संग्रह उपलब्ध करून देण्यात येणार। सांगलीमध्ये मिरज पूर्व भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। काढलेला शाळू भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण। लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, तर निलंगा, औसा, रेणापूरसह अनेक ठिकाणी पावसाची हजेरी। पावसामुळे आंबा, गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरामध्ये पाणी टंचाईची समस्या। मेळघाटातील मोथा या 1433 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये पाण्याची गरज भागवण्यासाठी 3 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। जिल्ह्यातील सुमारे 545 गावांमध्ये यंदा पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता। गोंदियामध्ये खरीप हंगामातील धान खरेदीचं उद्दिष्ट संपलं, मात्र अजूनही 50,453 शेतकरी हमीभावाच्या प्रतीक्षेत। 10 लाख क्विंटल अतिरिक्त खरेदीची मागणी। उद्दिष्ट न वाढल्यास आता या ठिकाणी हजारो शेतकरी हमीभावापासून वंचित राहण्याची भीती। पिंपरी चिंचवडमध्ये 19 वर्षीय तरुणाची सीट बेल्टनं गळफास घेऊन आत्महत्या। पिंपरीच्या दिघी परिसरातली ही धक्कादायक घटना। दरम्यान तरुणानं गळफास घेण्याआधी मोबाईल फॉर्मॅट केल्यानं आत्महत्येचं कारण समजू शकलं नाहीये। सातारा शहरातील अजिंक्य तारा किल्ला परिसरामध्ये वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक। डोंगर पट्ट्यात लागलेल्या आगीनं उग्र रूप धारण केल्यानं या ठिकाणी परिसरात भीतीचं वातावरण। वणवा मानवनिर्मित असण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे। दौंड तालुक्यातल्या वाखारी या परिसरामध्ये घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश। 3 आरोपींना अटक करत पोलिसांकडून मुद्देमालही जप्त। जळगावच्या जामनेर तालुक्यातल्या वाकोद या ठिकाणी भीषण अपघात। पुण्याहून जळगावकडे जाणाऱ्या खासगी बसनं बैलगाडीला उडवलं। अपघातामध्ये बैलासह शेतकरी गंभीर जखमी। अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको। राज्यामध्ये पावसाला सध्या पोषक वातावरण तयार झाल्यामुळे 20 मार्चपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज। हवामान खात्याकडून येलो अलर्ट। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उकाड्यानंतर अवकाळीचा तडाखा। धाराशिवच्या लोहारामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठ्या प्रमाणात फटका। गारपिटीमुळे कलिंगडाची शेती जमीनदोस्त। सरकारनं तात्काळ आता पंचनामे करून मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीमध्ये विविध ठिकाणी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हळद आणि गहू उत्पादकांचं मोठं नुकसान। पुण्यातील बाजारपेठेत आंब्याची आवक कमी झाल्यानं आंब्याची पेटी 9,000वर। केरळच्या आंब्याला प्रति डझन 1800 रुपयांचा दर, तर गुढीपाडव्याला सुद्धा आमरस नसण्याचीच चिन्ह। वर्ध्याच्या सिंधीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर आणि हरभरा शासकीय खरेदीचा शुभारंभ। सभापती केशरीचंद खंगारे यांच्या हस्ते काटा पूजन करून नाफेडमार्फत हमीभावानं खरेदी सुरू। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली। वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसाच्या भीतीमुळे कांदा पिकावर पुन्हा एकदा महागडी औषधं फवारण्याची वेळ। चंद्रपूरच्या नागभीड या तालुक्यातल्या गोसेखुर्दच्या कालव्यामध्ये पडलेल्या निलगाईला जीवनदान। वन विभाग आणि स्वाब वन्यजीव संस्थेच्या सदस्यांकडून शर्थीचे प्रयत्न। 2 तासांचं बचाव कार्य या ठिकाणी राबवण्यात आलं। गोंदियाच्या गोरेगावमध्ये जुन्या वैमनस्यातनं तरुणाची निर्घृण हत्या। वडिलांच्या हत्येचा बदला घेऊन आरोपी सुनीलचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण। गोरेगाव पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल। इगतपुरीच्या त्रिंगलवाडी या शिवारामध्ये बेकायदेशीर गावठी दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा। आरोपींनी मात्र पळ काढला। संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल। लोणावळ्यामध्ये सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांकडून कारवाई करत 4 आरोपींना अटक। 1 कोटींहून अधिकची फसवणूक केल्याचीही आरोपींची कबुली। जळगावातील रेमंड कॉलनीतनं 2 गायींसह एका वासराची चोरी। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। चोरीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीती।